नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. मी प्रेषिता आहे आणि मी इंग्लिश शिकवते आणि 7वी ते 10वी इंग्लिशचे लेसन सुद्धा शिकवते. तर आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, इंग्लिश शाळेत पाठवतो, इंग्लिश मीडियममध्ये पाठवतो आणि इंग्लिश मीडियममध्ये त्यांचं गोंधळ उडतं इंग्लिश बोलण्यासाठी. त्यांचे टीचर्स जे आहेत ते सतत सांगत राहतात की घरी तुम्ही तुमच्या मुलांसोबत इंग्लिश बोला. तर हा व्हिडिओ पालकांसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठीही आहे, जेणेकरून तुम्ही घरी कसं बोलायचं, तेच शब्दांचा उपयोग आपण शाळेत कसं करू शकतो. स्मॉल स्मॉल शब्द जसे की यू, योर, इज, इफ, बट हे सगळे लहान लहान शब्द वापरून आपण सेंटेन्स कसं बनवू शकतो ते मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. आणि हा फक्त एक व्हिडिओ नसणार आहे, तर ही पूर्ण सिरीज असणार आहे व्हिडिओची, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप सेंटेन्सेस बनवायला, इंग्लिश ग्रामर हे सगळं शिकाल. आणि नवीन वर्ष येतो आहे 2026. तर नवीन वर्षात आपण न्यू रेझोल्युशन घेऊया की ह्या वर्षी मी माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करणार आणि माझ्यासोबतच मी माझ्या मुलाचं सुद्धा इम्प्रूव्ह करणार. चला तर आपण आपले लेसन स्टार्ट करूया. ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही शिकवीन त्याचा एक PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करणार आहे, जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि घरी प्रॅक्टिस सुद्धा करू शकता, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. आणि सो लेट्स स्टार्ट. पहिला शब्द आहे अ. अ म्हणजे एक. आता अ हे नेहमी कॉन्सोनंट साऊंड जिथे येतात, फॉर एक्झाम्पल सी, डी, बी, हे जेव्हा उच्चारले जातात तेव्हा अ येतो. त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. 4-5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, तुम्ही सविस्तर जाऊन शिकू शकता, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की अ कधी यूज करायचा. अ रिलेटेड सेंटेन्सेस म्हणजेच आय एम गोइंग टू अ शॉप. एका शॉपमध्ये चालली आहे मी. ओके, तर आलं अ शॉप. ओके, गिव्ह मी अ की म्हणजे मला एक चावी दे. कॅन यू पास अ बुक टू मी. तू मला एक पुस्तक पास करू शकतेस का. तर हे झाले अ चे सेंटेन्सेस. टू म्हणजे कडे किंवा पर्यंत. गो टू स्कूल. ठीक आहे, तर टू आला. गो टू बेड, झोपायला जा, खेळायला जा. गो टू प्ले. टूचा उपयोग करून तुम्ही असेच सेंटेन्सेस बनवू शकता. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजत असतील. नेक्स्ट शब्द आहे इन. इन म्हणजे आतमध्ये किंवा आत. ओके, गो इन युअर रूम. काय आलं, तू तुझ्या रूम मध्ये जा. तर मध्ये जिकडे येतं तिकडे इन येतं. फॉर एक्झाम्पल गो इन युअर स्कूल. ठीक आहे, तू तुझ्या स्कूलमध्ये जा. गो इन द पार्टी. पार्टीमध्ये जा. ओके, सी इन युअर बॅग. तुझ्या बॅग मध्ये बघ. ओके, सी इन युअर बॅग. तर इनचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट शब्द आहे आय. आय म्हणजेच मी. ओके, मी. मराठीत आपण मी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आय म्हणतो. आय एम गोइंग आउट. आय एम कमिंग इन. तर तिकडे आयच्या नंतर ॲम आलं आणि गोइंग आलं, म्हणजे मी जात आहे. ओके, आय एम सिटिंग. मी बसली आहे. आय एम स्टँडिंग. मी उभी आहे. ओके, तर आय कसं यूज करायचं हे तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट शब्द आहे यू. यू म्हणजेच तू. ठीक आहे, आता तू आपण कसं वापरतो. विल यू कम हिअर. तू इथे येशील का. तर विल यू कम हिअर. तुम्ही विचारत आहे तर विल आला आहे आणि क्वेश्चन मार्क येतं लास्टमध्ये. ओके, विल यू पास द रोटी टू मी किंवा विल यू पास द बुक टू मी. तू मला बुक पास करू शकतोस का. तर हे फक्त बेसिक आहे. ठीक आहे, दिस इज अ वॉर्म अप. हा व्हिडिओ एक वॉर्म अप समजा आणि हळूहळू तुम्ही डिफिकल्ट किंवा ॲडव्हान्स शब्द शिकत जाणार आहे आणि तसंच तुम्ही ग्रो होत जाणार, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत जाणार. ओके, आय होप तुम्हाला यू कळलं असेल. नेक्स्ट शब्द आहे योर. योर म्हणजे तुमचा. जसं यू म्हणजे तू तसं योर म्हणजे तुमचा. गिव्ह युअर बॅग. तुझी बॅग दे. टेक युअर टिफिन. तुझं टिफिन घे. दिस इज युअर पेन. हे तुझं पेन आहे. तर जिथे जिथे काहीतरी बिलॉंगिंग असतं, काहीतरी नाव नसतं, जसं की बॅग झालं, पेन झालं, हे नाम असतात. ओके, तर नामच्या आधी नेहमी योर येतं. ओके, नेक्स्ट शब्द आहे विल. WILL. विल म्हणजेच इच्छा किंवा असेल किंवा होईल, हे शब्दांचा अर्थ विल होतं. फॉर एक्झाम्पल आय विल एक्सप्लेन यू. मी तुला एक्सप्लेन करीन. ठीक आहे, तिकडे विल आलं म्हणजे मी इच्छा माझी आहे की मी तुला एक्सप्लेन करीन. ठीक आहे,
विल यू गिव्ह मी द पेन, तू मला पेन देशील काय. ओके, इट विल हॅपन, विल आलं. ओके, म्हणजे होईल. इट विल हॅपन इझिली असं आपण म्हणतो, म्हणजे असंच होऊन जाईल. विल यू कम विथ मी, म्हणजे तू माझ्यासोबत येशील काय, तर तुम्ही एक इच्छा व्यक्त करताय, त्याच्यासुद्धा विल येतं. तर विलचे सेंटेन्सेस तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट शब्द आहे अँड. अँड म्हणजेच आणि. ठीक आहे, आणि जे दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतं कंजंक्शन, त्याला अँड म्हणतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माय हँड अँड द रिंग. ठीक आहे, अँड आलं ना, म्हणजे दोघांचं मी बोलते पण त्याला जोडतं काय आहे, अँड म्हणजे आणि. मला पाणी आणि काहीतरी खायला दे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये कसं बोलणार, गिव्ह मी वॉटर अँड समथिंग टू ईट. काहीतरी म्हणजे समथिंग टू ईट. ठीक आहे, तिकडे आणि आलं. ठीक आहे, बुक अँड बॅग. गिव्ह मी द बुक अँड बॅग, मला बुक आणि बॅग दे, तर अँड आलं. ओके, प्ले अँड गो टू स्लीप. खेळ आणि झोपायला जा, तर आणि हे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडतं आणि त्या सेंटेन्सचा मीनिंग होतं अँड मुळे. ओके, दिस. दिस म्हणजेच हे, हा, ही. ओके, जे जवळ वस्तू असते त्याला आपण दिस म्हणतो. फॉर एक्झाम्पल दिस इज माय सन, म्हणजे हा माझा मुलगा आहे. दिस इज माय बॅग, ही माझी बॅग आहे, ही जवळ आहे ना माझी बॅग. दिस इज माय पेन, हे माझं पेन आहे. ओके, दिस समजलं. आता दॅट कधी येतं, दॅट येतं जेव्हा तीच वस्तू लांब असते. एक्झाम्पल दॅट इज माय सन, जेव्हा माझा मुलगा लांब आहे, मी कोणाला तरी पॉइंट आउट करून दाखवते आहे, दॅट इज माय सन. ओके, दॅट इज माय कार, तिथे माझी गाडी आहे. दॅट इज माय बॅग. ठीक आहे, दॅट आलं. तर दिस, दॅट, दीज, दोज, त्याचा मी एक इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता. आपण 10 शब्द शिकलो आणि त्याच्यापासून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते सुद्धा शिकलो. आता मी एक क्विज दिला आहे ज्याच्यात हे जे शब्द आपण शिकलो आहे ते किती शिकलो हे कळेल. ओके, डॅश इज आवर होम, इकडे काय येणार, अ इज अ होम की दिस इज अ होम. लॉक डॅश की, लॉक विल की किंवा लॉक अँड की, म्हणजे टाळा आणि चावी. ओके, गो डॅश प्ले, गो इन प्ले किंवा गो टू प्ले. कम डॅश द रूम, कम ऑन द रूम किंवा कम इन द रूम. ब्रिंग डॅश बुक, ब्रिंग यू बुक किंवा युअर बुक. हे आन्सर्स तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही काहीतरी नवीन शिकता आहात आणि मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाईन. बाय.